शिंगणापूर येथील जलजीवन मिशनची मुख्य जलवाहिनी फुटल्याने गावात गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई सुरू आहे। फुटलेली पाईप नेमकी दुरुस्त कोण करणार या कारणास्तव जलवाहिनी दुरुस्तीचे काम रखडले होते। मात्र सध्या ग्रामपंचायत स्वनिधीतून तात्पुरते काम करणार असल्याचे समजते आहे। शिंगणापूर गावासाठी 4,75,00,000ची जलजीवन मिशन योजना 2023 मध्ये मंजूर झाली आहे। आज मितीला या योजनेचे काम पूर्ण झाले नाही। गावात सुरू असलेल्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून सुरुवातीला मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे। मात्र जलजीवन मिशनची ही मुख्य जलवाहिनी वारंवार फुटत चालली आहे। त्यामुळे या योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गेल्या महिनाभरापासून जलजीवन मिशनच्या मुख्य जलवाहिनीला 2 ते 3 ठिकाणी गळती लागली आहे। ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला याबाबत वारंवार कल्पना दिली जात होती, मात्र दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत गेले। सध्या गावाला जुन्या पाईपलाईनमधून 3 ते 4 दिवसांनी अपुरा पाणीपुरवठा होत आहे। गावातील वाढत्या पाणी टंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून ग्रामपंचायत स्वनिधीतून पाईपलाईन दुरुस्तीचे काम करणार असल्याचे समजते आहे। दुरुस्तीसाठी काही ठिकाणी खुदाई सुरू केली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। बेपेनसाठी शिंगणापूरहून विजय यशपुत्र।